नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. हॅलो फ्रेंड्स, आरोग्य विभाग भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकतात 8 ऑगस्ट 2026 रोजी हे महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग यांच्याकडून एक परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलं आहे. कालच्या परिपत्रकामध्ये तुम्ही बघितलं, आरोग्य मंत्री जे आहेत त्यांनी आपले सांगितलं होतं की लवकरात लवकर भरतीची जी काही संपूर्ण प्रक्रिया लवकर राबवायला पाहिजे. तर त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपल्या आरोग्य विभागाची भरती येणार आहे, जाहीर होणार आहे. त्या संदर्भात शासन स्तरावर जे काही जाहिराती यायच्या अगोदरची जी प्रक्रिया असते ती संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येत आहे असं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकतात या पत्रकामध्ये सांगण्यात आलेला विषय वगैरे हे बघू शकता तुम्ही. याचा विषय असा आहे, 11 ऑगस्ट 2026 रोजी सेवाविषयक बाबींचा आढावा, म्हणजेच एकूण जागा किती आहेत, त्यापैकी रिक्त किती आहेत, भरलेल्या किती आहेत, या सर्व बाबींचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. म्हणजेच या संबंधात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आरोग्य विभाग यांच्या मुंबई या ठिकाणी आयोजित असून यामध्ये गट क आणि गट ड या संवर्गाच्या सेवाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून आपल्याला एक लक्षात येतो मित्रांनो, ही बैठक तर आपल्यासाठी नसून ही बैठकीसाठी जे काही मुख्य प्रशासकीय अधिकारी, संबंधित सर्व कर्मचारी यांना यासाठी बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ही बैठक डॉक्टर दीप्ती देशमुख, सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी बोलवण्यात आली आहे. या बैठकीचा अजेंडा तुम्ही बघू शकतात. यामध्ये आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड या संवर्गाचा संस्थानिहाय मंजूर भरलेल्या रिक्त पदांचा तपशील सादर करणे, म्हणजेच जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे तपशील असणार आहे की किती जागा आहेत, मंजूर आहेत, त्यापैकी रिक्त किती आहेत आणि मग भरलेल्या किती आहेत. तर हे सर्व बाबींचा ज्यांच्याकडे तपशील असणार ह्या अशा अधिकाऱ्यांना त्या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे. याचाच अर्थ, याच्यावरून एक अंदाज आपण लावू शकतात की राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विभागाची गट क आणि गट ड या संवर्गाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे लवकरात लवकर. म्हणजेच बघा, हे जे पत्रक आहे, ही बैठक 11 ऑगस्ट रोजी बोलवण्यात आलेली आहे. म्हणजे 11 ऑगस्ट रोजी आणि आज काल झालेला हे परिपत्रक आहे 8 ऑगस्ट रोजीचा, बरोबर. तर सध्या ऑगस्ट महिना चालू आहे, तर हे आढावा, हे जी संपूर्ण प्रक्रिया ह्या महिन्याभरात होऊन जाईल. आणि झालं तर ह्याच महिन्याच्या शेवटी बघा, अंदाज आहे आपल्याला की जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, किंवा फार तर फार पुढच्या महिन्यात होईल. बघा, आपण एक काल व्हिडिओ बनवला, त्यामध्ये मंत्री जे आहे आपले आरोग्य मंत्री, त्यांनी असं सांगितलं होतं की आरोग्य जे कर्मचारी आहेत ते कमी असल्यामुळे लवकरात लवकर ही आरोग्याची भरती करून घ्या. तर ह्यावरूनही अंदाज लावू शकतात आपण की आपलं जे तर ह्या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात आपल्याला एक नवीन जाहिरात पाहायला मिळणार आहे. तर ह्यावरून आपण काय करायचं, आपला अभ्यास चांगला करायचा, सातत्य राहू द्या अभ्यासामध्ये, आपल्या अभ्यासाला गती द्या मित्रांनो, कारण की जाहिरात लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. पुढचा अजेंडा बघू शकता तुम्ही. आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड संवर्गाचा पदनिहाय सरळ सेवा पदोन्नतीचा पदांचा मंजूर भरलेल्या व रिक्त पदांचा स्वतंत्र तपशील सादर करणे. म्हणजेच हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश देण्यात आले आहे की जे काही तपशील आहेत ते सादर करायचं आहे. यामध्ये पुढे बघू शकतात अजून अजेंड्यामध्ये, नवीन निर्माण झालेल्या संस्थांसाठी, म्हणजे नवीन जी काही संस्था असेल तर त्यांचा पदाचा तपशील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. त्यामध्ये मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे किती आहेत, या संपूर्ण तपशील सादर करायचा. मग ते सादर झाल्याच्या नंतर त्यांची जी पुढची प्रोसेस असेल की मग किती जागांसाठी ही जाहिरात काढायची, तर त्याची आकडेवारी तिथून माहीत होणार आहे. आणि असा अंदाज आहे की जास्तीत जास्त जागांसाठी आता ही तर जाहिरात पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. अजून यामध्ये बरेचसे अजेंडे आहेत, तुम्ही बघू शकतात. हे पीडीएफची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही हे घेऊन वाचू शकतात.
हे व्हिडिओ बनवण्यामागचा फक्त आणि फक्त एकच कारण आहे, की मित्रांनो तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, की शासन स्तरावर आरोग्यविषयक भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती राबवण्यात येत आहे. म्हणजेच आपल्याकडे जाहिरात येणार आहे लवकरात लवकर. म्हणून आपला अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. अभ्यास चांगला करा मित्रांनो. आणि अ, आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला जे अपडेट देत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी वेळोवेळी आपल्याला सर्व सरकारी भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि भेटूया लवकरच मित्रांनो पुढच्या एका अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.